पाया पडून सांगू तुम्हाला, या 2-4 वर्षामध्ये तुम्ही वागण्याच्या बाबतीत इतका ताल सोडला का ईश्वरासारख्या बापाची मान तुम्ही समाजात कमी केली. तुम्ही एक प्रेम नावाची गोष्ट घेऊन आलात, मान्य आहे. काय प्रेम कळतं डोंबलं तुम्हाला? अरे प्रेमाला क्वालिटी असावी. काय कळतं? काय अक्कल? काय तुम्हाला काय अक्कल आहे? पुरीने ह्या 2-3 वर्षामध्ये वागण्याच्या बाबतीत लाजा सोडल्या. लाजा. कुणावरही प्रेम, त्याला क्वालिटी नाही, दर्जा नाही, काय नाही काय नाही. जरा शरम वाटू द्या. पोरीनं तुम्ही पळून जाऊ नये ह्या मताचा मी नाही, लव्ह मॅरेज करू नये ह्या मताचा नाही. मला गॅरंटी आहे तुम्ही माझं ऐकू शकत. पोरं पुरी महिला मंडळ नीट ऐका, पाया पडतो तुमच्या. काय झालं? आपण मुलींना नाव ठेवतो, मुलांना नाव ठेवतो, मुलं बिघडली. तुम्ही पोराला 100 रुपये जरूर द्या, पण सकाळी आंघोळ करताना त्याच्याकडून 100चा हिशोब घ्या. कमी पडले तर त्याला द्या, पण तो खरचतोय याचा हिशोब द्या. आपल्याकडं प्रॉब्लेम काय झालाय, घरांमध्ये आईचं पोराचं सूत्र बसत नाही, आईचं बापाचं. आणि आईचा आधार पोरग घेतल्याशिवाय राहत नाही. आणि आयांनी असं ठरवून टाकलंय का बाप नावाच्या वस्तूला काहीच कळत नाही. कळतं ते सगळं मला आणि माझ्या पप्प्यालाच. मला आणि माझ्या पप्प्याला. त्यांनी स्पष्टपणे आई नवऱ्याला सांगून टाकलंय पोराला, त्याचं ऐकू नको, त्याचं ऐकू नको. मग हे जे आपण मुलाबाळांचे लाड करतो महिला मंडळ, थोडंसं वाईट वाटेल. हे इंदुरीकडचं कीर्तन आहे. पाया पडतो तुमच्या सगळ्यांच्या तरुण पोरांच्या. पोरांनो, जिंदगी बर्बाद घालू नका. काही लोकांना तुमचं घेणं नाही. 21 तारखेला 5:30 नंतर तुमची कुणालाही गरज नाही. काय तुमच्या वाचून कोणाचं खुटलंय? तुम्ही जिंदगी बर्बाद करता का? काय प्रॉफिट काय आपल्याला? आयुष्यामध्ये वाघ म्हणून जगा रे, शेळपाट म्हणून जगू नका. काय जगाला तुमचं घेणं नाही. आपल्याला भ्रम आहे. 20 वर्ष बापानं सांभाळलेली मुलगी नवऱ्याच्या घरी जाताना रडत सुद्धा नाही, तर तुम्ही बाकीच्यांचं काय घेऊन बसला? कोण कुणासाठी मरायला मोकळा आहे? नाही. जोपर्यंत खिस्सा भक्कम आहे तोपर्यंत जग सत्य आहे. म्हणून तरुण पोरं नीट आहे का? नीट बस रे तू, नीट बस. इकडं बघ माझ्याकडं. आणि बऱ्याच लोकांना पोरांनो इंद्रिकेचा राग येतो. येऊ द्या रे राग, पण सत्तेचा. तुम्ही अख्ख्या 2 तासात माझ्या कीर्तनातलं तुम्हाला विनोद वाटला नाही. आज जगण्याचं साधन हे कीर्तन झालंय. जगण्याचं साधन झालंय. तुम्हाला वाटतं बा महाराज आम्हाला लई डायरेक्ट भडक बोलला बा, आज बोलू दे ना, उद्या फायदाच आहे. तुम्ही कोणत्या तरी एका गोष्टीचे शिशव्या. काळ अतिशय वाईट येणार आहे. पोरांनो, रक्ताचे नाते रक्ताचे राहिले नाही तर बाहेरचे आपले कसे राहतील? ज्या तरुण पोराची आई लवकर गेली आणि ज्या पोरांनी भाऊजाईंच्या हाताखाली दिवस काढले, त्यांना माझी वाक्य पडतील. भाऊजाईनं त्या पोराला कधी ताजी भाकर दिली नाही तर जेवायला आलाच पाहिजे असा आग्रह सुद्धा कधी नाही. आई बाप, एखाद्या स्त्रीचा पती तरुणपणात जाणं, या गोष्टी आता बोलण्यासारख्या राहिल्या नाही महाराज. माणसं फक्त सहानुभूती 2 दिवस दाखवतात, नदीवर जरा माईक तुटस्तवर भाषण आणतात, पण प्रसंग आल्यावर ह्या जगात कोणी नाही महाराज. एखाद्या तरुण स्त्रीचा एक वाक्य सांगू महिला मंडळ, नवरा येडा आहे, नवरा भोळा आहे, नवरा येडा आहे. मी म्हणतो तो आजारी आहे, पण तो त्या घराचा आधार आहे. जाऊ द्या, स्त्रीकडे किती संपत्ती असू द्या, तिचा नवरा तरुणपणात गेला ना, आयुष्यामध्ये तिच्या इतक्या वेदना कुणाला नाही. पोरानं तुमची आई गेली ना, बाप गेला ना, तर तुम्हाला आत्ता वाईट जेवढं हसता ना तुम्ही, तेवढंच एक दिवस डोक्याला हात लावून रडत बसाल की महाराज म्हणत होता ते खरं होतं. पाया पडतो तुमच्या मुलांना व्यवसाय करा. आणि महिला मंडळ तुम्हाला सांगतो, नुसते नवरात्र करू नका. मुली बिघडल्या असं नाही ना. तुम्ही मुलींना वळण लावा ना, त्याला फटकून काढा ना. काय फरक काय पडला? अरे आमची 9वार साडीतली आई होती महिला मंडळ. पोरगी जर शाळेतून उशिरा आली तर आमची आई म्हणत होती, इकडे ग, का ग उशिरा आली तू? उशिरा का आली? आई पोरगी म्हणायची, आई बरोबर आहे, काल सावली तिथं होती, आज इथं आहे. अरे आमच्या आईला घड्याळ कळत नव्हतं, पण सावलीवर शिस्त होती. आज आपली पोरगी रविवारी शाळेत जाते. बरं असू
बरं असू शकतो क्लास, आपलं म्हणणं नाही, पण तो क्लास वर्गात भरायला पाहिजे ना. त्याला दप्तर कुठे? हसण्यावारी गोष्टी नेऊ नका महाराज. पोरं सुरेख 2 मुद्दे मांडतो महिला मंडळ तुमच्या पुढं. 100% मुली इंदुरीकरला शिव्या देतात की बा शिव्या देतात मुली का इंदुरीकर आम्हाला कपड्यावरून बोलतो, केसांवरून बोलतो, आम्ही कसे कपडे घालू, कसा भांग पाडू, कुणावरही प्रेम करू, त्याच्या काय बापाचं जातं. पोरीनं माझ्या बापाचं काही जात नाही, पण मी एका मुलीचा बाप आहे. पोरीनं जरा बारीक आहे का सगळे ते शिट्टे नको मारू दे रे. ए पोरीनं पोरं नीट आहे का? मुलगी मला आहे. बापावर कादंबऱ्या नका करू रे, बापावर व्याख्यानं नका करू. मुलीची काळजी घ्यायला हृदय बापाचंच लागतं. काय मत आहे? अरे बापाचे हृदय. पोरीनं पाया पडून सांगू तुम्हाला, या 2-4 वर्षामध्ये तुम्ही वागण्याच्या बाबतीत इतका ताल सोडला का ईश्वरासारख्या बापाची मान तुम्ही समाजात कमी केली. तुम्ही एक प्रेम नावाची गोष्ट घेऊन आलात मान्य आहे. काय प्रेम कळतं डोंबलं तुम्हाला? अरे प्रेमाला क्वालिटी असावी. काय कळतं? काय अक्कल काय तुम्हाला? काय अक्कल आहे? पोरीने ह्या 2-3 वर्षामध्ये वागण्याच्या बाबतीत लाजा सोडल्या. लाजा. कुणावरही प्रेम, त्याला क्वालिटी नाही, दर्जा नाही, काय नाही, काय नाही. जरा शरम वाटू द्या. पोरीनं तुम्ही पळून जाऊ नये ह्या मताचा मी नाही, लव्ह मॅरेज करू नये ह्या मताचा नाही. मला गॅरंटी आहे तुम्ही माझं ऐकू शकत. तुम्ही जी झक मारायची ती, कारण तुम्हाला मी किती बोललो तरी त्याची लाज. पण बारीक मुद्दा ऐक, नीट बसाय. बारीक मुद्दा ऐका. बारीक मुद्दा ऐका. पोरीनं तुम्हाला राग येईल, पण 1 मिनिटात तुम्हाला सांगतो, जा पळून. तुम्ही जा, आज जा, कीर्तन संपलं, मेसेज टाकान जा. फक्त पोरीनं माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या आणि जा. मला शिव्या द्यायच्या त्या द्या, मला वाईट बोलायचं ते बोला, तुम्ही मला शिव्या द्यायच्या तेवढं द्या. पोरीनं माझ्या फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या की या ईश्वरासारख्या बापाची मला चूक सांगा का आयुष्यात त्याने स्वतःच्या हाताला चांगलं घड्याळ घातलं नाही की पायाला चांगली चप्पल घातली नाही. अरे जो बाप फाटक्या कपड्यावर गावात हिंडला, त्या बापाची मान तुम्ही समाजात खाली घातली, त्याची चूक सांगा. सांगा त्याची चूक की आयुष्यामध्ये तुमचा बाप कशात कमी पडला होता की त्यानं बनियन मळालं तर पलटी करून घातले, बनियन तुटलं तर गाठ मारली, बनियन तुटलं तर गाठ मारली, आणि त्यानं बायकोच्या गळ्यात ते दागिने बुडून तुमच्यासाठी आयुष्य घालवलं. त्याचं काय चुकलं होतं की त्याला तुम्ही समाजात वर मान काढायला जागा ठेवली नाही, की ती त्याला माणसात त्याला वर तोंड काढायला जागा राहिली नाही. त्याची चूक सांगा. अरे पोरीनं तुमचा जन्म नव्हता झाला रे, जन्म नव्हता झाला. तुमचा बाप व्हायला निघला ना तर 2 जणच घरात होते, नवरा बायको. तुमच्या आईनं डोक्यावर दगड वाहिली आणि पायानं गाळ केला पोरीनं, आणि दोघांनी घर बांधलं. तुमचा जन्म झाला ना तर 15 मिनिटं तुमचा बाप हसत होता. का हसत होता माहिती आहे तुम्हाला? त्याच्या आईनं त्याला सांगितलं होतं, तुला जर पहिली मुलगी झाली तर तू नशिबवान असशील. त्याला मुलगी झाल्याचा आनंद नाही झाला, माझ्या आईचा आशीर्वाद मला लागू पडला याचा आशा. पोरीनं तो हसला, त्यानं उधार सगळ्यांना चहा पाजला. आणि पोरीनं तुम्ही 1.5 महिन्याच्या होत्या, इतक्याच होत्या. तुमची आई तुम्हाला कशी आंघोळ घालत होती माहिती आहे? तुमची आई पाय पसरायची, दोन्ही पायाच्या मध्ये तुम्हाला पालथं झोपवायची आणि तांब्यानं पाणी तुमच्या अंगावर ओतायची. तर हा पहाडासारखा बाप पोरीनो बायकोच्या हातातला तांब्या घ्यायचा आणि माझ्या मुलीला भरपूर आंघोळ चोळून घालता यावी म्हणून पाणी तो ओतायचा आणि तुमची आई तुम्हाला आंघोळ घालायची. आंघोळ झाल्यानंतर तुमची आई तुम्हाला फडक्यात गुंडाळायची आणि झोळीमध्ये टाकायची. पोरीनो त्या झोळीची दोरी बाप लांब करायचा आणि तो बाप झोळीची दोरी ओढायचा. आई भाकरी करायची, बाप जेवायचा आणि झोळीची दोरी ओढायचा. तुम्ही बोलायला लागल्या, बोबडा बोलायचा. तुम्ही चालायला लागल्या, वाकून चालायचा. आणि पोरीनो तुम्ही लई रडायला लागल्या ना पोरीनो, तर हा पहाडासारखा बाप गुडघे खाली टेकवायचा, गुडघे खाली टेकवायचा, हात खाली टेकवायचा आणि घरात घोडा घोडावायचा. तुम्ही त्याच्या पाठीवर बसायचा
आणि तो घरात घोडा घेऊन फिरायचा. तुमचे पाय त्याच्या पोटाला लागत होते. तुमचे पाय त्याच्या पोटाला लागत होते. तुमचं लग्न जमलं तर तो रात्रभर उशीत मुंडकं गुंतून रडत होता, मी पैसे कुठून आणू. पोरीनं तुम्हाला पाया पडतो, तुम्हाला ज्याच्यावर प्रेम करायचं त्याच्यावर करा, जसं करायचं तसं करा, पण ईश्वरासारख्या बापाला स्पष्ट सांगून टाका माझं याच्यावर प्रेम आहे. तो 5 लाख रुपये घालील, पण त्या बिचाऱ्याची इज्जत वाचवा, त्याची इज्जत वाचवा. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. जरा स्टेजवरचे शिक्षक लोक, सर्व्हिस लोक, पुढारी लोक, महाराज लोक, तरुण मंडळी जरा नीट ऐका. सगळं कीर्तन हसण्यावारी नेऊ नका. पोरींची पोलीस स्टेशनला अशी तक्रार आहे सध्या, पोरींची, की माझ्या प्रियकराला माझ्या बापापासून आणि भावापासून धोका आहे. 1-2 मिनटं फक्त बसलेली माणसं चिंतन करा. जगातला कोणता बाप असा आहे का तो मुलीचा आरोपी होऊ शकतो? काय त्या बापाच्या आयुष्यात अशी चूक आहे का त्या मुलीनं त्या बापाला आरोपी ठरवायचं आहे? याच्यापेक्षा वाईट काय असावा? मला एक सांगा पोरीनो, तो कमी कशात पडला होता की तो तुमचा आरोपी झाला? आता हे तरुण पोर आहेत, बहीण आहे आपल्याला, बहीण मला आहे, बहीण तुम्हाला आहे, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. पोरांनो आपण 9वीला आहे, आपली बहीण 10वीला आहे. आपण बहिणीबरोबर शाळेत जातोय, तिला सायकलवर शाळेत नेतोय, दुपारी शाळेच्या झाडाखाली तिच्याबरोबर जेवतोय, येताना तिच्याबरोबर येतोय. आपली शाळा जर लवकर सुटली तर आपण तिच्यासाठी थांबून राहतोय. रविवारी आपला तास आहे, शाळा नाही आपल्याला, तास नाही आहे, आपल्या बहिणीला तास आहे, आपण रविवारी तिच्यासाठी शाळेत जातोय. शाळेत घेऊन येताना तिला येतोय, येताना सायकल पंक्चर झाली, तिचं दप्तर सायकलला टांगून आपण लुटीत घेऊन येतो. सांगा पोरांनो पाया पडून, जगातली बहीण कोणता असा भाऊ आहे का तो बहिणीचा आरोपी ठरेल? आणि बहीण जर भावाला आरोपी ठरवत असेल तर जगातला कोणता भाऊ बहिणीवर प्रेम करेल? तुम्ही सांगा. काय चुकलं काय त्या बहिणीचं? त्या बहिणीनं एवढं सांगितलं का सर मला उद्या मारणार आहे. पोरीनं तुमच्या भावानं रात्रभरात तुमची प्रयोगवही पूर्ण करून दिली, त्यानं तुम्हाला आकृत्या काढून दिल्या, आकृत्याला नावं दिले. पोरीनं तुमच्याकडं कोणी वाईट नजरेनं पाहिलं ना, त्याचे डोळे काढून टाकण्याची ताकद भावात आहे. आणि तो भाऊ जर तुम्हाला आरोपी वाटतो, सांगा मला, जर 10वीच्या पोराची बहीण पळून गेली, ती बहीण जर म्हणली माझा भाऊ आरोपी आहे, तर त्या पोराला समाजात किंमत आहे, त्याला 4 मित्रात बसायचं आहे, त्याला वर्गात कोणीतरी मित्र आहे, त्याला भविष्यात पुढं जगायचं आहे. सांगा कोणता भाऊ बहिणीवर विश्वास ठेवेल आणि कोणता अपमानाचं बाजू जगेल? याचा प्रामुख्याने थोडा विचार करायला पाहिजे. यावर आपलं मत काय? नाही भाऊ सहन करू शकत पोरीनो, माझी बहीण मला आरोपी ठरवते. आता ही गोष्ट काळाची गरज. काय झाली गंमत, प्रत्येक माणूस वेगळ्या तऱ्हेनं विचार करायला लागला. तो विचार नका करू.